रात्रीचे 11:30 वाजले होते. शहरातील रस्ते शांत होत चाललेले होते. पण एका आलिशान सोसायटीमध्ये मात्र अजूनही काहीतरी वेगळं घडणार होतं. रोहन नावाचा 24 वर्षाचा तरुण पैशासाठी छोट्या मोठ्या कामात गुंतलेला होता. त्याला त्या रात्री एक अनोळखी नंबरवरून फोन आला. तुला काही काम करायचं आहे का? चांगले पैसे मिळतील. फोनवरील आवाज एक स्त्रीचा होता, शांत पण थोडा गूढ. रोहन थोडा थांबला. काय काम आहे? फक्त माझ्या घरी ये, बाकी सगळं मी सांगते. पैशाची गरज असल्यामुळे रोहनने लगेच होकार दिला. त्याला दिलेल्या पत्त्यावर तो पोहोचला. ती एक मोठी, सुंदर आणि महागडी इमारत होती. दरवाजा उघडला. समोर उभी होती एक 35 ते 40 वयाची महिला. तिचं नाव होतं समीरा. ती खूप शांत दिसत होती, पण तिच्या डोळ्यामध्ये काहीतरी वेगळं होतं. जणू काहीतरी लपवतं. ये आत, ती म्हणाली. रोहन आत गेला. घर खूप सुंदर होतं, पण एक विचित्र शांतता होती. तुला फक्त माझ्यासोबत आज रात्रभर राहायचं आहे, समीरा म्हणाली. मी तुला 50,000 रुपये देईन. रोहन चकित झाला. फक्त इतकंच? हो, पण काही प्रश्न विचारायचे नाहीत. पैशाचा विचार करून रोहनने होकार दिला. रात्र सुरू झाली. सुरुवातीला सगळं सामान्य वाटत होतं. समीरा तिच्याशी हळूहळू बोलू लागली. तिच्या बोलण्यात एकटेपणा स्पष्ट दिसत होता. लोकांना वाटत माझ्याकडे सगळं आहे, पण खरं सांगायचं तर माझ्याकडे काहीच नाही, ती म्हणाली. रोहन थोडा गोंधळला. मध्यरात्री जवळ येत गेली तसं वातावरण बदलायला लागलं. समीरा अचानक म्हणाली, तुला एक गेम खेळायचा आहे. गेम? रोहनने विचारलं. हो, जर तू जिंकलास तर तुला अजून 1,00,000 रुपये मिळतील. रोहनच्या डोळ्यात चमक आली. काय करायचं आहे? गेमचा नियम? समीरा त्याला घरातील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये घेऊन गेली. या घरात काही गोष्टी लपवल्या आहेत, त्या तुला शोधायच्या आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक वस्तू मागे एक गोष्ट आहे आणि ती ऐकून तुला पुढे जायचं आहे. रोहनला थोडं विचित्र वाटलं, पण पैशासाठी तो तयार झाला. पहिली खोली. एका जुन्या कपाटात त्याला एक फोटो सापडला. त्यात एक कुटुंब होतं. समीरा, तिचा नवरा आणि एक लहान मुलगी. हे माझं कुटुंब होतं, समीरा हळू आवाजात म्हणाली. होतं म्हणजे? ते आता नाहीत. रोहनला धक्का बसला. दुसरी खोली. तिथे एक जुना खेळण्याचा बॉक्स होता. त्यात मुलीची खेळणी होती. माझी मुलगी एक अपघातात गेली, समीरा म्हणाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिसरी खोली. ही खोली पूर्ण अंधारात होती. रोहन आत गेला आणि लाईट चालू केला. भिंतीवर वर्तमानपत्राचे कात्रण चिकटलेले होते. हे सगळं एक अपघातात बदल होतं. रोहन वाचू लागला. तो अपघात खरं तर अपघात नव्हता. तो एक प्लॅन केलेला गुन्हा होता आणि तो गुन्हा करणारी व्यक्ती समीरा स्वतःची होती. सत्य समोर आलं. रोहन घाबरला. तू हे सगळं केलं? समीरा हसली. हो, माझ्या नवऱ्याने मला धोका दिला होता आणि त्या रागात मी सगळं गमावलं. आज मी एकटी आहे आणि मला कोणीतरी पाहिजे होते जो माझी गोष्ट ऐकेल. रात्रीचा शेवट. सकाळी झाली. समीर रोहनला पैसे देते. तू गेम जिंकलास. रोहन पैसे घेतो, पण त्याच्या मनात भीती असते. तो घरातून बाहेर पडतो, पण खरी ट्विस्ट. काही दिवसांनी रोहनला पुन्हा एक फोन येतो. तोच नंबर. तुला पुन्हा काम करायचं आहे. आवाज पुन्हा समीरचा. यावेळेस तुला कुणावर विश्वास ठेवायचा नाही. फोन कट होतो. रोहनच्या चेहऱ्यावर भीती दिसते, कारण आता तो त्या खेळाचा भाग बनला होता, जिथून बाहेर पडणं सोपं नव्हतं. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनल नवीन चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो.